आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। रात्रग्रस्त दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई। लोणंद येथे शास्त्री चौकात रात्र गस्त करत असताना लोणंद पोलिसांनी रोहित ओमप्रकाश विश्वकर्मा वय वर्ष 23 राहणार लोणंद तालुका खंडाळा यास टमटम मध्ये चोरीच्या डिस्कसह टायर असा एकूण 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना पकडले असून त्याच्यावर लोणंद पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी विभागीय रात्रग्रस्त ही सतर्कपणे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। विभागीय रात्र गस्त करत असताना दिनांक 11 रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास लोणंद तालुका खंडाळा गावच्या हद्दीत शास्त्री चौक इथं एक संशयित महिंद्रा कंपनीचे जीते MM टमटम क्रमांक MH11CC H4628 ही पाठीमागे हौद्यामध्ये नवीन टायर भरून जाताना दिसून आली। तिचा पाठलाग करून टमटम थांबवले असता चालक रोहित ओमप्रकाश विश्वकर्मा वय वर्ष 23 राहणार लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा हा त्यामध्ये मिळून आला। त्यावेळी त्यास गाडीमध्ये असलेले टायर याबाबत माहिती विचारली असता त्यानं असमाधानकारक माहिती देऊन उडवाउडवीची उत्तरं दिली। त्याच्या ताब्यात 1,00,000 रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा जीते टमटम ज्यात 2,30,000 रुपये किमतीचे डिस्क असलेला टायर व 42,000 रुपये किमतीचा टायर असा चोरी केलेला मुद्देमाल मिळून आला। त्याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर शिंगाडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार सर्जेराव सूळ करत आहेत। सदरची कारवाई लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, देवेंद्र पाडवी, सर्जेराव सूळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, विठ्ठल काळे, रमेश वळवी, केतन लाळगे, अंकुश कोळेकर, सतीश दडस, जयवंत यादव, संजय चव्हाण, होमगार्ड रवींद्र वटकर, दत्तात्रय येळे, अमर शेळके यांनी कारवाईत सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया, सूरज पारवे।